कोविड-19 महामारी पॅन्डेमिक म्हणून डब्ल्यूएचओने कधी घोषित केले? 11 मार्च 2020. भारतामध्ये पहिली कोविड-19 केस कधी नोंदवली गेली? 30 जानेवारी 2020 रोजी केरळमध्ये. भारतामध्ये राष्ट्रीय लॉकडाऊन कधी लागू झाला? 24 मार्च 2020. भारतामध्ये जनता कर्फ्यू कधी पाळण्यात आला? 22 मार्च 2020. कोविड-19 लसीकरण मोहीम भारतात कधी सुरू झाली? 16 जानेवारी 2021. कोविशिल्ड लस कोण तयार करते? सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका तंत्रज्ञानावर आधारित. कोव्हॅक्सिन लस कोणी विकसित केली? भारत बायोटेक आणि भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR). कोविन प्लॅटफॉर्मचा उपयोग कशासाठी केला गेला? कोविड-19 लसीकरण नोंदणी, स्लॉट बुकिंग आणि प्रमाणपत्रासाठी. आरोग्य सेतू ॲप कशासाठी वापरला गेला? कोविड-19 संपर्क शोध आणि माहिती देण्यासाठी. भारतामध्ये लॉकडाऊन कोणत्या कायद्याखाली लागू करण्यात आला? आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005. इपिडेमिक डिझीज ॲक्ट कोणत्या वर्षीचा आहे? 1897. RT-PCR चाचणीचा पूर्ण अर्थ काय? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर्स चेन रिॲक्शन. कोविड-19 चा इन्क्युबेशन कालावधी किती असतो? साधारण 2 ते 14 दिवस. कोविड-19 चा मुख्य परिणाम कोणत्या अवयवावर होतो? लंग्स, फुफ्फुसांवर. डब्ल्यूएचओचे मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड. कोविड-19 चा विषाणू कोणत्या प्रकारचा आहे? RNA विषाणू आहे. कोविड-19 साठी PPE चा पूर्ण अर्थ काय? पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. N95 मास्क म्हणजे काय? 95% सूक्ष्मकण फिल्टर करणारा उच्च संरक्षणात्मक मास्क. भारतातील पहिला लॉकडाऊन कालावधी किती दिवसांचा होता? 21 दिवस. कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा प्रमुख कालावधी कोणता होता? एप्रिल ते जून 2021. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना कधी सुरू झाली? मार्च 2020. वंदे भारत मिशन कशासाठी सुरू करण्यात आले? परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी. ऑपरेशन समुद्र सेतू कशासाठी होता? समुद्रमार्गे भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी. स्पुटनिक व्ही लस कोणत्या देशाने विकसित केली? रशियाने.